कस्तुरी, हे काय? गोट. हे नीट बघ, काय हे? हत्ती. हे काय? बुबू. बुबूचं नाव काय तुझ्या? कस्तुरी नाही, बुबूचं. शेषा. हे काय? लॉयन. आणि आता हे नाही तुला अजून ओळखू येत ना. हे काय ग? हे नाही, हे ना आपण 2 नंतर शिकू. ओके. आणि तुझं हे कुठे गेलं? टायगर कुठे गेला? टायगर कुठे गेला तुझा? आपण सगळ्यांना ठेवायचं काय का ह्याच्यामध्ये? अरे बुबू पडतोय आपला बुबू पडतोय. गोट पण पडतीये. हे कोणाचे आहेत सगळे? कोणाचे आहेत सगळे? तुझे? उठले का ते? मॉर्निंग झाली त्यांची? नाही झाली. झोपलेत सगळे? मग उठले पण नाहीत, झोपले पण नाहीत. काय डोळे झाकलेत? कसे झाकलेत दाखव. रात्री झोपताना किचन सगळं व्यवस्थित स्वच्छ करून झोपलं ना, सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण किचनमध्ये येतो तेव्हा खूप आपल्याला प्रसन्न वाटतं. आता हे भांडी लावायची आहेत. मी पटपट लावून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. तर आत्ता वाजलेले आहेत 6 आणि आमची कस्तुरी पण उठलेली आहे. कस्तुरी, सगळ्यांना म्हण गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तुमचा सर्वांचा दिवस आनंदात जाओ. जाओ. श्री स्वामी समर्थ. ईश्वरा. कस्तुरी ना आता सारखी ना अशी कडी लावून ठेवते. तुम्हाला दाखवते किचनच्या पण दरवाजाची. हे बघा, हे कोणी केलं कस्तुरी? हे कोणी लावली कडी? कस्तुरीने. तर उद्या आहे गुरुवार. तर गुरुवारचे केस धुवायचे नसतात हे माझ्या आत्ता लक्षात आलं आणि मी रात्री तेलच लावलं नाही. मग आता मी पटकन तेल लावून घेतलं केसांना आणि आता थोड्या वेळ मुरू देणार आहे केसांना तेल. गावी असताना आई मस्तपैकी मला तेल लावायच्या, शांत झोप लागायची. पण आता काय स्वतःलाच लावावं लागतंय. इथे मी कस्तुरीसाठी एक एग बॉईल करण्यासाठी ठेवलेला आहे. एग शिजवताना नेहमी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे व्यवस्थित ते शिजलं जातं. कधी कधी कस्तुरीना बाहेर जाऊनच खाण्याचा हट्ट करते म्हणून मी जे शिजवलेलं अंड होतं ते बाहेर घेऊन गेले आणि बाहेर उभी होतेच तेव्हा अचानक माझं पुढे लक्ष गेलं. म्हटलं असं वेगळं का दिसतंय? तर इथे ना समोर एक झाड होतं. आधीच्या पण व्हिडिओमध्ये कधीतरी मी दाखवलं असेल. आणि ते आता ना झाड कापून टाकलेलं आहे. काय माहीत तिथे काय बनवायचं आहे. परंतु त्या झाडावरती ना एक ना कावळ्याचं घरटं पण होतं. तुम्हाला खाली बघा दिसत असेल इथे. त्या कावळ्याला 2 पिल्लं होती. एक हे पिल्लू आहे आणि पुढे तुम्हाला दाखवतेच. तर ते दोन्ही कावळे ना त्याला शोधायचा खूप प्रयत्न करत होते. तर ते पिल्लू ना ह्याच्या गाडीच्या खाली जाऊन बसलेलं आहे आणि ह्या दोघांची बघा किती तळमळ चालली आहे त्याला बाहेर काढण्यासाठी. तरी ती गाडी खाली एक पिल्लू होतं आणि दुसरे पिल्लू ते समोरची बिल्डिंगमध्ये तुम्हाला मी आता दाखवते. तर त्याच्या गेटमध्ये अडकलं होतं. जेव्हा मला ते दिसलं म्हणून मी पटकन घरात आले, चप्पल घातलेली आणि बाहेर निघून थोडंसं म्हणजे पायऱ्या उतरणारच होते तेवढ्यात बघितलं तर ते पिल्लू बाहेर निघलं होतं त्या गेटमधून आणि तिथे बसले. त्या चपलांच्या शेजारी बघा तुम्हाला दिसत असेल तिथे बसलं होतं आणि हे दोघांचं मात्र इकडे शोधायचं चाललं होतं. नंतर मी कस्तुरीला घेऊन दुकानात गेले होते. खाणं काय हे? खाऊ. दुकानातून मी तांदूळ, बटाटे आणि पोहे घेऊन आले होते.
नंतर मी चहा बनवला, चहा पिला आणि लवकरच स्वयंपाकाला लागले होते। तर इथे स्वयंपाकामध्ये मी पहिल्यांदा भाजी करून घेतली, शेवग्याची शेंग केली होती इथे आणि भाताचा पण कुकर लावून झाला होता माझा। तर खूप दिवसांपासून मला मिरचीचा ठेचा पण बनवायचा होता, म्हटलं आज बनवून टाकूयातच, म्हणून मी इथे मिरच्या घेतल्यात। तर पहिल्यांदा मी ह्या मिरच्यांचे देठ काढून घेणार आहे। तर इथे मला जेवढ्या हव्या होत्या तेवढ्या मिरच्यांचे मी देठ काढून घेतलेले आहेत। आता ह्या मिरच्या आपण तव्यामध्ये थोड्याशा भाजून घेणार आहोत। आमच्या घरात आई वेगळ्या पद्धतीने बनवतात, माझी मिरचीचा ठेचा बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि आमची आजीसुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवते। तर आजीने बनवलेला मिरचीचा ठेचा हे आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आहे। तर आता इथे मी भाजून घेते, थोड्याशा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। आता मी इथे जास्त मिरच्या भाजून दिल्या नाहीत, कारण जास्त भाजल्या गेल्या की थोडासा त्याचा ठसका येतो। तर कस्तुरी लहान असल्यामुळे मी काही जास्त भाजल्या नाहीत, तर तुम्ही व्यवस्थित प्रकारे मिरच्या भाजून घ्या। तर आज मी आमच्या आई जसा बनवतात तसा मिरचीचा ठेचा बनवणार आहे। यासाठी आपल्याला लसूण पण लागणार आहे। तर त्या भाजलेल्या मिरच्या घेऊन त्याच्यामध्ये लसूण टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण तापलेल्या तव्यामध्ये हा कांदा टाकायचा आहे, व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, नंतर त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे। तर आई मिरचीचा ठेचा बनवताना त्याच्यामध्ये लिंबू म्हणजेच लिंबाचा रस ॲड करतात, परंतु आमच्याकडे आज लिंबू नसल्यामुळे मी ती स्टेप स्किप करणार आहे। आणि कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे। हळद ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण बारीक वाटून घेतलेली मिरची त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। मीठ आपण आधीच बारीक वाटताना ॲड केलेलं आहे, त्यामुळे आता मीठ काय ॲड करायची गरज नाही। आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर पुढे तयार आहे आपला मिरचीचा ठेचा, तेही आईंच्या पद्धतीनुसार। तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा मिरचीचा ठेचा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।